आज आपण ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम इयत्ता 10वी क्वेश्चन नंबर 3B मध्ये हा प्रश्न येतो. यासाठी आपल्याला 5 मार्क्स असतात. सर्वप्रथम आपल्याला एक पोएम दिलेली असते, टायटल देखील तिथे दिलेलं असतं आणि नेम ऑफ द पोएम देखील पोएट देखील दिलेलं असतं. तर टायटलला अर्धा मार्क आणि पोएटच्या नावाला अर्धा मार्क, असा 1 मार्क आपला फिक्स आहे. त्यानंतर राईम स्कीम जी आहे ती या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायची आहे. पोएममध्ये कोणती राईम स्कीम आहे ती तिथे लिहिणं अपेक्षित आहे. जर राईम स्कीम नसेल तर ती पोएम, ती कविता फ्री वर्समध्ये लिहिलेली असते. म्हणजेच राईम स्कीम असेल तर लिहायची आहे आणि जर नसेल तर त्या ठिकाणी ही कविता फ्री वर्समध्ये लिहिलेली आहे असं आपल्याला सांगायचं. याला 1 मार्क आहे. त्यानंतर फिगर ऑफ स्पीच, जे काही फिगर ऑफ स्पीच या कवितेमध्ये आलेले असतील त्यापैकी कमीत कमी 1 आपल्याला लिहिणं अपेक्षित आहे आणि या पॉईंटला 1 मार्क असतो. असे टायटल, नेम ऑफ द पोएटला 1 मार्क, राईम स्कीमला 1 मार्क, फिगर ऑफ स्पीचला 1 मार्क, असे टोटल 3 मार्क्स आपले ते कव्हर होतात. आणि जो 5वा पॉईंट आहे थीम किंवा सेंट्रल आयडिया, त्याला 2 मार्क्स असतात आणि ते आपण कमीत कमी 3 ते 4 ओळींमध्ये लिहिणं अपेक्षित असतं. आता युनिट 1.1 अ टीनेजर्स प्रेयर या कवितेचे ॲप्रिसिएशन आपण समजून घेणार आहोत. पहिला पॉईंट जो आहे तो टायटल आहे. स्पष्टीकरण आपल्याला लिहायचं आहे तिथे. द नेम किंवा टायटल ऑफ द पोएम इज अ टीनेजर्स प्रेयर. कवितेचं नाव जे आहे किंवा शीर्षक जे आहे ते टीनेजर्स प्रेयर आहे. दुसरा पॉईंट जो आहे नेम ऑफ द पोएट, कवीचं नाव सांगायचं आहे. कवीचं नाव कविता संपल्यानंतर लिहून दिलेलं असतं, त्यामुळे ते आपण तिथून घ्यायचं आहे आणि वाक्य स्वरूपात लिहायचं आहे. दिस पोएम वॉज रिटन बाय द पोएट जे मॉर्स. जे मॉर्स यांच्याकडून ही कविता लिहिलेली आहे किंवा यांनी ही कविता लिहिलेली आहे. तिसरा जो पॉईंट आहे तो राईम स्कीम. द राईम स्कीम ऑफ द पोएम इज ABCB. या कवितेची राईम स्कीम जी आहे ती ABCB आहे. चौथा जो पॉईंट आहे तो फिगर ऑफ स्पीच, म्हणजे शब्द अलंकार जे आहेत. आता या कवितेमध्ये ॲलिटरेशन, अपॉस्ट्रॉफी, इन्व्हर्जन, मेटाफॉर असे अनेक फिगर ऑफ स्पीच वापरलेले आहेत. आपल्याला यापैकी 1 लिहिणं अपेक्षित आहे. ॲलिटरेशन, अपॉस्ट्रॉफी, इन्व्हर्जन किंवा मेटाफॉर यापैकी 1 लिहिल्यास आपल्याला 1 मार्क मिळणार आहे. आणि शेवटचा आणि महत्त्वाचा 2 मार्कांसाठीचा जो पॉईंट आहे तो थीम ऑफ द सेंट्रल आयडिया. आता या कवितेचा थीम काय आहे ते समजून घेऊयात. द सेंट्रल थीम ऑफ द पोएम इज अ टीनेजर्स डिझायर. डिझायर ऑर विश, डिझायर ऑर विश या दोघांपैकी 1 शब्द लिहिणं अपेक्षित आहे. द सेंट्रल थीम ऑफ द पोएम या कवितेचा जो महत्त्वाचा विषय आहे तो इज अ टीनेजर्स डिझायर. तर त्या मुलाची इच्छा, डिझायर किंवा विश या दोघांचे अर्थ इच्छा आहे. टू बी एबल टू टेक द राईट डिसिजन्स, त्याला काय करायचं आहे तर योग्य ते निर्णय घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये यायला पाहिजे अशी त्याची इच्छा आहे. द टीनेजर रिक्वेस्ट द गॉड, कोणाला रिक्वेस्ट करतो आहे तो तर देवाला रिक्वेस्ट करतो. कशासाठी? टू हेल्प अँड गाईड हिम, त्याला मदत करायची आहे, त्याला मार्गदर्शन करायचं आहे. कशासाठी तर इन एनी वे इन हिज डिफिकल्टीज, जेव्हा जेव्हा काही आव्हानं असतील, समस्या येतील त्यावेळेस योग्य तो डिसिजन घेण्यासाठी त्याला देवाची मदत पाहिजे आहे किंवा मार्गदर्शन पाहिजे आहे आणि त्याच्यासाठी तो देवाकडे प्रार्थना करतो. ही वॉन्ट्स टू चूज द राईट पाथ इन हिज लाईफ, त्याला आयुष्यामध्ये आपला योग्य तो मार्ग निवडायचा आहे आणि त्याच्यासाठी तो देवाकडे प्रार्थना करत आहे. थँक्यू.